चले आपण सगळ्यात आधी आपण पारितोषिक देऊया. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर दिस टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. बघा जवळपास असे 4 गोलंदाज या बेस्ट बॉलर किताबाच्या दिशेने वाटचाल करत होते. एका साईडला आपण पाहिलं तर मकरंद पाटील याच्या 8 विकेट आहेत. निमेश सांधणे याच्या देखील 8 विकेट आहेत. चिन्मय मोहिते यांनी 8 विकेट काढल्या होत्या आणि अजित यादव यानं अशा 8 विकेट काढल्या होत्या. असे 4 जे गोलंदाज आहेत या बेस्ट बॉलरच्या रँकिंग मध्ये होते. चला या वळूया सर्वात आधी आपण जाऊया मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. निमेश सांधणे जवळपास 8 विकेट. मात्र इकॉनॉमिक जर आपण पाहिलं निमेश सांधणे 7.34 हा इकॉनॉमिक निमेश सांधणे यांचा होता. त्याच्यामुळे नक्कीच हा गोलंदाज थोडंसं मागे पडतोय. त्यानंतर या ठिकाणी निवड होते बेस्ट बॉलर दिस टुर्नामेंट. तर बेस्ट बॉलर ठरतोय या स्पर्धेतील प्रहार चषक 2025चा तो म्हणजेच मकरंद पाटील बेस्ट बॉलर हा ठरतोय. आणि मी मोहिते सरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करावा. मोहिते सर बेस्ट बॉलर ही ट्रॉफी आपण द्यावी. मकरंद पाटील यायचं आहे आपण बेस्ट बॉलर. ॲव्हरेज जर पाहिलं आपण मकरंद पाटील 8 षटकं 8 विकेट. इकॉनॉमिक जर आपण पाहिली 7.12 आणि ॲव्हरेज जर पाहिलं आपण तर 7.13. बेस्ट बॉलिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी ही मकरंद पाटील यानं केली आहे. मोहिते सरांना विनंती करतोय. मोहिते सर मोहिते सर बेस्ट बॉलर आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. मोहिते सर बेस्ट बॉलर ट्रॉफी घ्या ना आपल्या हातामध्ये. बेस्ट बॉलर ट्रॉफी आपल्या हातामध्ये घ्या. आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे ती. बेस्ट बॉलर ठरतोय या स्पर्धेतील तो म्हणजेच मकरंद पाटील बेस्ट बॉलर. मोहिते सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या बेस्ट बॉलर हा किताब मकरंद पाटील यांना दिला जातोय. माईची शाल आणि एक बॉल आहे आणि एक गिफ्ट हॅम्पर त्या ठिकाणी. अभिनंदन मकरंद पाटील बेस्ट बॉलर दिस टुर्नामेंट. त्यानंतर आपण वळूया मित्रांनो उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. बेस्ट बॅटर दिस टुर्नामेंट. आणि मी राज सरांना विनंती बॅटर नाही आहे ओके मॅन ऑफ द सिरीज. येस मॅन ऑफ द सिरीज आणि सांगण्याची गरज नाही आहे मॅन ऑफ द सिरीज हे कोणाला जाईल. तर मी राज सरांना विनंती करतोय की आपण तो पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी मिस्टर चिन्मय मोहिते मॅन ऑफ द सिरीज. राज सरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार महाराष्ट्राचे महावस्त्र मायेची शाल आणि त्या ठिकाणी गिफ्ट दिलं जात आहे. एक बॉल देखील त्यांना दिला जातो गिफ्ट म्हणून आणि एक गिफ्ट हॅम्पर त्यांना दिलं जात आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणून. त्यानंतर रनरअप आपण ट्रॉफी या ठिकाणी देऊया. प्रहार चषक 2025 बिग बॅश ही स्पर्धा आपण पाहिली आणि रनरअप ट्रॉफी मी जहीर भाई यांना विनंती कर. जहीर भाई आप अपने हाथों से सेकेंड ट्रॉफी आप दीजिए. यस रनरअप टीम 11 बॉयज सोनू सर येत आहेत ही ट्रॉफी आपल्या हाती घेण्यासाठी. अभिनंदन सोनू सर. प्रहार बिग बॅश 2025 या स्पर्धेचा रनरअप ठरतोय 11 बॉयज. एकदा टाळ्या व्हायला हव्यात 11 बॉयज या टीमसाठी. अभिनंदन 11 बॉयज. त्यानंतर
यावेळी आपण चॅम्पियन ट्रॉफीच्या दिशेने श्रीकांत जाधव यांना मी विनंती करतो, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली आणि खूप चांगली संकल्पना श्रीकांत जाधव यांची. एकदा श्रीकांत जाधवसाठी देखील टाळ्या व्हायला हव्यात, कारण खूप चांगलं काम श्रीकांत जाधवनं केलं आहे. कारण जी स्पर्धा मागील वर्षी राहिली होती ती स्पर्धा मात्र प्रामाणिकपणे श्रीकांत जाधवनं पूर्ण केले, त्याबद्दल श्रीकांत जाधव यांचं मनापासून आभार. चॅम्पियन प्रहार बिग बॅश 2025 चा चॅम्पियन या ठिकाणी ठरतोय SW क्रिकेट CC टीम. श्रीकांत जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रहार ट्रॉफी चॅम्पियन कप या ठिकाणी दिला जातोय. अभिनंदन SW क्रिकेट CC टीम चॅम्पियन. प्रहार बिग बॅश 2025 स्पर्धेचा चॅम्पियन. प्रहार बिग बॅश 2026 ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीसाठी येणार. नक्कीच श्रीकांतजी जाधव या स्पर्धेचं नक्कीच एक नीटनेटकं आयोजन पुन्हा एकदा करतील, यात काही शंका नाही आहे. थोड्याच महिन्यात आपल्याला पुन्हा एकदा ही स्पर्धा पाहायला मिळणार. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चॅम्पियन टीमचं अभिनंदन आणि रनरअप टीमचं देखील आम्ही अभिनंदन करतोय. आणि आजचा दिवस इथेच संपला असं आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू, शुभरात्री, धन्यवाद.